मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आम्ही गेलो होतो काल पशु आणि कृषी प्रदर्शनाला, जे कोल्हापूरमध्ये लागलं आहे. 2 दिवस जरा सुरू आहे आणि उद्या 1 दिवस आहे, लास्ट दिवस. तर काल आम्ही गेलो होतो. तर तिथं काय काय बघितलं ते व्हिडिओ केला होता शूट मी. आवाज काय दिला नाही आहे त्याला, पण तुम्हाला काय काय बघितलं ते दाखवते, कारण की तिथे खूप क्राऊड होता आणि आवाज होता, त्यामुळे माझा आवाज काय तुम्हाला येईल का नाही माहीत नव्हता, म्हणून मी काय आवाज दिला नाही आहे आणि व्हिडिओ पण काही म्यूट केला नाही. त्यामुळे आवाज काय देत नाही, डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बघा. छान होतं बघायला, म्हणजे खतांचं वगैरे व पशु बघायला छान सगळं होतं. खूप वेळ लागला बघायला, फिरायला खूप पाय दुखले. सियारा पण थोडं चालली, थोडं घेतलं, मज्जा आली. तर बघा पुढे व्हिडिओमध्ये. आणि कसा वाटला व्हिडिओ हा कृषी प्रदर्शन आणि पशु प्रदर्शनाचा, नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. बाय. एंट्री फी वगैरे आहे? हळूहळू Siara, Skaya. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरपोच सेवा होती याची, म्हणजे घरपोच मिळत आहे. पार्सल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आपल्याला तिकडे आणायला जायला लागणार, काय गरज नाही, टेन्शन घ्यायचं नाही. खात्रीचं विश्वासाचं नाव म्हणजे मी गाडी घेणार आहे. खेळायची खेळायची नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतातील पिकाचं संरक्षण करण्यासाठी श्री कृषी यंत्र पाहिजे. आंबेडकर बंधू यांचं सोलर झटका मशीनच आजच वापरून घ्या आणि आपल्या पिकाचं संरक्षण करा. सातारा जिल्ह्यामध्ये फेमस असलेले इस्माईल मुल्ला नको खाली तेलाचा घाणा वास येते का कसला आहे ना, शुद्ध तेल. 28,000 28,000 मशीन. काल बाहेर पडलाय. दूध काढतील ते मशीन, आता मशीन काढतात ना. करना
प्लास्टिकचे सगळे प्रोडक्ट सुकली मग फुकट दिलेत की काय आई फुकट आहे या मावशी गुडघे कंबर वगैरे काय दुखतं का मावशी? काय दुखत असेल लावून बघा, लावायला फ्री मध्ये. दुखायचं कमी आलं तर विकत घ्यायचे. गुडघा वगैरे दुखतोय का? या इकडे हाताला लावूया आपण. जोना दुखणं असेल ना मावशी, मी आत्ता लावलं ह्या पद्धतीत फक्त 6 दिवस लावा. म्हणजे गुडघ्याचं असेल, मानेचं असेल, पाठीचं, कमरेचं, कशाचंही असेल, फक्त 6 दिवस हे औषध यूज करायचं. 6 दिवसात पूर्णपणे दुखणं स्टॉप करते. 200 रुपयाला आहे मॅडम. सुट्ट काढत बसायचं पाहिजे. करा मॅडम. घरातल्या बॅटरीसाठी कसल्या बॅटरीज आहेत हे कशासाठी आहे? हा सोलर स्ट्रीट लाईटचा पॅनल आहे ह्याच्यासाठी. ते फक्त पॅनल येत नाही सर, त्या लगेच पाणी अगदी गरम होत आहे. हे करायचं नको. चल हे शोनूया. चलिए तुमको वजनाचं नाही ताई, वजन नाही. सर्व्हिस सेंटर असतो सर आपला. रिलॅक्स वाटत काय गुडघे वगैरे दुखतात? एक काम करा, चप्पल काढा आणि जाऊन बसा. चालायचं व्हायचं मला. खाजगी बिंदात चालणार तुम्ही. बसून फक्त बघा. आईला काय करायला चप्पल काढा तुम्ही. कुठलाही एक पॅन्ट असेल नाही होत असं. काय पण लांबडा पण करा. सात अटॅचमेंट आहेत. कुठला पाहिजे पाय खाल्लं, पाय खाल्लं, चप्पल घालू नका. इथं पण चालत जाऊ. आम्ही केले नाही मसाज, तुम्ही फक्त चालत जाऊन चांगलं वाटते. मसाज केलं का मी? काय रिझल्ट आहे तुमचा तो सांग. होय ना तसं घ्यायला असं म्हणजे ज्यांना दुखण्यात त्यांना घ्यायला सांगायचं. आपण यालाय करतो, यालाय चालणार, यालाय करतो, यालाय चालणार. याच्यापेक्षा वगैरे बघायचं. त्यांना करायचं
₹100 जोडी गुलाबजामुन 100ला 2. घेऊया की तेवढंच होतं वाटतं. ज्यूस आहे काय करते. चला चला बघा इकडे ज्यूस बनवायचं मशीन आहे सर आपल्याला इकडं विदाउट इलेक्ट्रिसिटी ज्यूस सर आहे बघा इकडं ऑल इन वन ज्यूस सर. किती काय हो हे 600 रुपये मॅडम. नाही काढत चना चना इथं हा किलो घाबरायचं नाही हा इथं मम्मा डाडा हा इथं इथं चला बस 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 करा बस करा थांबवा काय थांबवा थांबवा ते जगातली सर्वात बुटकी म्हैस होती राधा म्हैस. तर ती पण होती तिथं प्रदर्शनासाठी. आणि घोडा होता, पक्षी, बदक होते, ससा होता, वेगवेगळ्या म्हैशी होत्या, गाय होत्या. सिरियलला खूप मज्जा आली. तर इकडं त्यांना पॅड जवळ जा की जरा तुम्ही. नाही तिथं जरा पुढे सरकू देत ना. इकडे बघा काय हो काय छोटी पप्पी छोटी पप्पी तर बघायला खूप छान होतं. खत वगैरे सगळं होती, तुम्हाला दिसलेच असेल व्हिडिओमध्ये. आणि खायचे पण भरपूर स्टॉल होते, त्याचे काही शूट केलं नाही मी. खायचे पण वेगवेगळे स्टॉल होते आणि बघायला पण छान होतं. तर मला तर आवडलं. कोल्हापूरमध्ये कोण राहत असेल तर उद्या एक दिवस आहे सोमवारी, तर त्यांनी जाऊन ते प्रदर्शन बघू शकता. आम्ही पण भरपूर काय काय घेतल्या वस्तू, पण त्या काही दाखवल्या नाहीत तुम्हाला, पण घेतलं आम्ही पण खूप काही. तर उपयोगाच्याच वस्तू घेतल्या. तर छान वाटलं. शहरा पण खूप चालली, पण तिला घेतलं पण दमली पण होती, कारण की खूप वेळा आम्ही फिरत होतो, कारण खूप मोठं होतं ते. पण छान वाटलं. तर इथे आमच्या प्रदर्शनाचा एंड झाला. आणि कसं वाटलं हे पशु आणि कृषी प्रदर्शन नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.